नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील अष्टविनायक बघणार आहोत. आपला सरळ सेवेचा पाठ चालू आहे, त्याच्यात संकीर्ण हा टॉपिक चालू आहे. ठीक आहे, बघा. महाराष्ट्रातील अष्टविनायक यांच्यावर मी शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवले आहेत. आज आपण एका व्हिडिओमध्ये सगळे बघणार आहोत. बघा, 5 गणपती बाप्पा कशात आहेत तर पुण्यामध्ये आहेत, रायगडमध्ये 2 आहेत, अहमदनगरमध्ये 1 आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायला लागेल. पुण्यामध्ये 5, पुणे 5, रायगडमध्ये 2, ठीक आहे, आणि अहमदनगरमध्ये 1 आहे. बघा, पुण्यातले आधी बघून घेऊ. पुण्यामध्ये मोरगाव, थांबा 1 मिनिट, मोरगाव, पुणे, मोरेश्वर गणपती बाप्पा तिथलं नाव आहे त्या गणपती बाप्पाचं. थेऊरमध्ये जे पुण्यात आहे चिंतामणी, ओझर जे पुण्यात आहे विघ्नहर, लेण्याद्री पुण्यातील गिरिजात्मक. पुढे बघा, रांजणगाव पुण्यात श्री महागणपती, मड किंवा महड जे रायगडमध्ये आहे श्री विनायक, पाली रायगडमध्ये बल्लाळेश्वर, आणि सिद्धटेक जे अहमदनगरमध्ये आहे तिथलं आहे सिद्धिविनायक. पुन्हा एकदा आपण रिपीट करू, मी सांगते आणि मग लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगते. 5 गणपती बाप्पा पुण्यात, 2 रायगडमध्ये, 1 अहमदनगरमध्ये. हे कळालं कोणत्या याच्यात किती गणपती बाप्पा आहेत. मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, ओझरचा विघ्नहर, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, रांजणगावचा श्री महागणपती, महाडचा विनायक, पाली बल्लाळेश्वर, सिद्धटेक जे अहमदनगरमध्ये आहे किंवा अहिल्यानगर, आता किंवा नाही, जे अहिल्यानगरमध्ये आहे तिथला सिद्धिविनायक. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर मी तुम्हाला सांगते की लहानपणापासून मला एक गाणं फार आवडतं गणपती बाप्पाचं. ते गाणं कोणतं तर अष्टविनायका तुझा महिमा कसा. ते गाणं खूप मोठं आहे, त्याच्यात अष्टविनायक पूर्ण कव्हर केलेले आहेत. बरं, ते म्हणतातच अशा पद्धतीने की आपल्याला कोणत्या ठिकाणचा कोणता गणपती बाप्पा आहे सगळं पाठ होतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, एक त्याच्यात कडवं आहे, सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गावर, पायावरी डोई तुझ्या भक्ताला पावर. याच्यात आपल्याला हे कळतं सिद्धटेकचा सिद्धिविनायक आहे. आता सिद्धटेकचा सिद्धिविनायक हे सोपं आहे लक्षात ठेवायला, पण ते गाणं इतकं सुंदर आहे. मला लहानपणापासून माझं फेवरेट गाणं आहे, आणि जेव्हा गणपती बाप्पा बसतात तेव्हा ते गाणं जेव्हा मी ऐकते तेव्हा मला घरातलं वातावरण पूर्ण पवित्र होतं. तर ते गाणं तुम्ही ऐका. बरं, त्याच्यात नुसतं एवढंच कळून जातं का आपल्याला तर नाही. आपल्याला फक्त कोणत्या इथला गणपती बाप्पा कोणता आहे एवढंच नाही कळत, त्याचा इतिहास सुद्धा त्यांनी कव्हर केलेला आहे. म्हणजे आपल्याला हे कळतं की कोणता गणपती बाप्पा किती जुना आहे.